संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज देशभरात ईद उल अजहा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी होत आहे। या ईदचा उत्साह नारायणगाव मध्येही पाहायला मिळाला। नारायणगाव येथील ईदगाह मैदान सुन्नी जामे मस्जिद परिसरामध्ये नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी सकाळी गर्दी केली होती। नमाज पठणानंतर गळाभेट घेत बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे म्हणाले की बकरी ईद निमित्त कुर्बानी करत असताना नागरिकांनी अहंकार आणि वाईट सवयी यांचा त्याग करावा, तसेच शासनाच्या नियमांचं पालन करून ईद साजरी करावी असं आवाहन करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। तर यावेळी सुन्नी मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज अत्तार, विश्वस्त मेहबूब काझी यांनी मुस्लिम बांधवांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करत सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। तसेच पोलीस बांधव आपले सुखदुःख विसरून समाजाच्या सुरक्षेसाठी सातत्यानं काम करत आहेत। तर ग्रामपंचायत नारायणगाव उपसरपंच बाबू पाटे यांचंही मोलाचं सहकार्य असल्याचं सांगत त्यांचे आभार मानत सन्मान यावेळी करण्यात आला। या निमित्तानं ईदगाह मैदान येथे मौलाना मोहम्मद सज्जाद रजा तर सुन्नी जामा मस्जिद येथे हाफिज शेहबाज रजा यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली। यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना एकतेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला। या निमित्तानं उपसरपंच बाबू पाटे, सूरज वाजगे, पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, गोपनीय विभागाचे दत्ता डेंबरे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सुन्नी मुस्लिम जमातचे अध्यक्ष एजाज अत्तार, विश्वस्त मेहबूब काझी, हाजी नूर मोहम्मद मनियार, गफूर तांबोळी, रशीद इनामदार, जलील अन्सारी, अली साबिर इनामदार, ग्रामपंचायत सदस्य जुबेर अत्तार, जुबेर शेख, रियाज मनियार, युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक पटेल यांसह सुन्नी मुस्लिम जमातचे पदाधिकारी आणि नमाज पठणासाठी आलेले मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ईदगाह परिसर, सुन्नी मुस्लिम जामे मस्जिद, शाही जामे मस्जिद परिसरात नारायणगाव पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नमस्कार, सर्व मुस्लिम बांधवांना या ईदच्या शुभेच्छा। या ईदच्या दिवशी आपण बकरीची कुर्बानी देतो। अल्लाने आपल्याला सांगितलेले आहे की या बकरीच्या कुर्बानीसोबत आपण आपल्यात असलेला अहंकार, वाईट सवयी आणि ह्या गोष्टींचा आपण कुर्बानी द्यावं आणि आपल्या सर्वांचं आयुष्य आनंदी, सुख, समृद्धी, आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं आणि आपल्या सर्वांना अल्लाच्या शुभसुरुवात असेच राहू त्या शुभदिनी सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी बोलवून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहब। अब मैं गुजारिश करूँगा मौलाना साहब को नमाज की दावत शुरू करें। अल्हम्दुलिल्लाह उसी अकीदत के साथ हम अपनी कुर्बानी करें और इस ईद की खूब से खूब नेकियां पाएं। आज हमारे बीच हमारे नारायणगांव पुलिस स्टेशन के जनाब पुलिस सब इंस्पेक्टर साहब सपांगे साहब वो यहाँ पर हाजिर है। मैं सबसे पहले सुन्नी मुस्लिम जमात की जानिब से उनका इस्तेमाल करता हूँ और शुक्रिया अदा करता हूँ। हालांकि ऐसे अफसरान जो होते हैं ये अपने देश और मुल्क की खिदमत करते हैं, अपने मुल्क के अंदर अमन और शांति के लिए आप देखते रहेंगे कि हर वक्त उनका पूरा स्टाफ और वो चौपर में रहते हैं। मैं रात को भी आपको बताऊं कि रात को उनके सभी साथी मस्जिद के अतराफ में गश्त लगा रहे थे। आपले सगळे सहकारी सारखे आमच्या तिथे येऊन विचारपूस करून व्यवस्थेची जाणीव घेऊन सगळी व्यवस्था वाढत होते। साहेब, आपल्यासारखी लोक खऱ्या अर्थानं अधिकार पदावर या पद्धतीनं आपल्या देशासाठी सेवा करत आहात। आपल्या सगळ्यांचा, आपल्या सगळ्या पोलीस बांधवांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आम्ही सुद्धा या पवित्र दिवशी दुआ करतो। आम्हाला माहिती आहे तुम्हाला कुठल्या सणाला सहज जाता येत नाही। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।